घर खरेदी केल्यानंतर कोर्टात जायची वेळ आली तर समजा तुमच्याकडून एक खूप मोठी चूक झाली, कारण तुम्ही प्रॉपर्टी वाद आधी ओळखलेच नाही. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रॉपर्टी वादाचे 5 प्रमुख प्रकार. घर, फ्लॅट आणि प्लॉट खरेदी करताना लोक कागद पाहतात पण प्रॉपर्टी वाद पाहत नाही. चला तर बघूयात हे प्रॉपर्टी वादाचे 5 प्रकार कोणते आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे मालकी हक्काचा वाद. एकाच मालमत्तेवर एकापेक्षा जास्त लोक दावा करतात. पहिलं म्हणजे नाव चुकीचं, दुसरं वारसाची नोंद नाही आणि तिसरं म्हणजे जुने कागद क्लिअर नाही. हा वाद सगळ्यात जास्त आढळतो. आता दुसरा वाद म्हणजे कर्ज किंवा गहाण वाद. मालमत्ता घेतली पण नंतर कळतं त्या घरावरती आधीच बँकेचं कर्ज आहे आणि गहाण ठेवलेली मालमत्ता विकली गेली. ईसी न पाहिल्याने हा वाद होतो. आता तिसरा म्हणजे सीमारेषा वाद. प्रॉपर्टी घेतल्यानंतर ही भिंत माझी, तो एरिया माझा, मोजमाप चुकीचं, सीमाच ठरलेली नाही आणि सर्वे झालेला नाही. जमीन खरेदीत हा वाद कॉमन आहे. आता चौथा वाद म्हणजे बांधकाम नियमांचा वाद. परवानगी शिवाय बांधकाम, फेरबदल न करता घर बांधणं, ओसी न मिळणं, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत नोटीस देतं. आता शेवटचा वाद म्हणजे वारसा हक्क वाद. वडिलोपार्जित मालमत्तेत सर्व वारसांची संमती नाही आणि हिस्सा वाटप स्पष्ट नाही आणि या सगळ्यामुळे भविष्यात कोर्ट केस होते. आता हे सगळे वाद नेमके कसे टाळायचे? सगळ्यात आधी तर प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 नक्की तपासा. दुसरं ईसी घ्या. तिसरं म्हणजे फेरबदल किंवा ओसी क्लिअर आहे का हे पहा. आणि शेवटचं म्हणजे लीगल एक्सपर्टचा सल्ला घ्या, कारण प्रॉपर्टी घेणं सोपं आहे पण ती प्रॉपर्टी वाद न घेता घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.